हॅलो, कसे आहात सगळे? तर आपला HCF आणि LCMचा व्हिडिओ झालेला आहे. जरी कोणाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही मला सांगा, मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून देईल HCF आणि LCMचा. तर आज आपला टॉपिक आहे फ्रॅक्शन्स. तर याचे पण 2 व्हिडिओ होईल, पार्ट 1 आणि पार्ट 2. आज आहे फर्स्ट पार्ट 1 आणि नेक्स्ट व्हिडिओ इज पार्ट 2, ठीक आहे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रॅक्शन्समध्ये फ्रॅक्शन फर्स्ट, ठीक आहे? तर समजा आता 23/5 असला तर याला तुम्ही कसं लिहू शकता? याला तुम्ही असं पण लिहू शकता, जसं की 4/3/5. तर हे कसं आलं सांगतो तुम्हाला. हे याने डिवाईड करायचं. कसं? 5ने डिवाईड करायचं. 5 4चा 20, 5 4चा 20 आणि 3 राहिलेला 3/5. ठीक आहे? तर असं लिहायचं. जसं की आता मी तुम्हाला समजलं? हे समजलं? 23 कसं आलं? तर 4/3/5. तर 5 4चा 20 प्लस 3/5. नसेल समजलं सर, तर मी डबल सांगतो, ठीक आहे? जसं की 50/7 आहे. तर 7 7चा 49, 7 7चा 49 प्लस 1/7. 50मधला 49 गेले 1/7. तर हा झाला 50/7, ठीक आहे? तसंच आता समजा आता 120 असला, तर याला कसं लिहू शकतो आपण? एक्स 9. हां, 120/9 जर असला तर समजा याला कसं लिहू शकतो आपण? 13/9चा 117 प्लस 3/20. म्हणजे याला असं लिहू शकतो फ्रॅक्शनमध्ये, ठीक आहे? आणखीन पण फ्रॅक्शन जाते, जसं की 13/1/3, ठीक आहे ना? याला पण, ठीक आहे? तुम्हाला समजलं? याला पण डिवाईड करता येते आपल्याला. तर त्याच प्रकारे समजलं असेल, तर जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही आता मला हे सांगा की हे कसं येईल. तर आता तुम्ही मला हे सांगा, एक सेकंड हां, जर तुम्हाला समजलं असेल तर. तर याला कसं लिहू शकतो तुम्ही सांगा मला आता. याला पण सांगा, याला पण सांगा कसं लिहू शकता तुम्ही आता. एक सेकंड, दिसत नाही का इथं लिहितो? 13/1/3. याला सांगा तुम्ही कसं लिहू शकता आता, ठीक आहे? कसं लिहायचं याला सांगा तुम्ही. याला 5 सेकंड थांबतो मी, ठीक आहे? जाऊ दे, मीच तुम्हाला सांगून देतो एकदा. जसं की याला कसं लिहू शकतो तुम्ही? सेम तसं 5. तसं कसं करायचं आहे तुम्हाला एकदा सांगून देतो, ठीक आहे? याला पण पहिले गुणायचं. 5 4चा 20, 20 प्लस प्लस करायचं, 20 प्लस 3. तर इथे किती येते? जसं की इथे किती येऊ शकते? असं पहिले करायचं, 5 × 4 प्लस 3 आणि हे 5, ठीक आहे? असं आहे. आता समजा इथे कसं 7 7चा 49 प्लस 1 50/7. तसं 39 40 प्लस 3 40/3 असं आहे, ठीक आहे? तुम्हाला समजलं असेलच फ्रॅक्शन्स. जर नसेल समजलं तर पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. जसं की आता समजा इथं आहे 157/11. तर याला तुम्ही कसं लिहू शकता? जसं की 11 4चा 44, 11 × 14 14 168 168 168 150 11 × 153 143 114 11 × 14/3/11 असं लिहू शकता तुम्ही. जसं की 11 आणि 14 किती होते? 154 प्लस 3 157, ठीक आहे? तर असं आहे. जसं की आता तुम्ही समजा 283 आहे, 283ला 283/5 आहे, तर त्याला कसं लिहू शकता तुम्ही? याला लिहू शकतो तुम्ही 5 5चा 25,
6 3/5 असं लिहू शकता. ठीक आहे. जसं की आता 13:3/7 कसं लिहू शकता तुम्ही? 13 3 39 13 प्लस 94/7 असं लिहू शकता. जसं की तुम्ही आता 16 11/7 कसं लिहू शकता? 13 6 1/3/7 तर असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. 17 आहे. ठीक आहे ना. कसं लिहू शकता तुम्ही? 7 हां बरोबर आहे. ठीक आहे. तर समजा आपल्याला कसं करायचं आहे, हे पहिले इथून मल्टिप्लाय प्लस इथं प्लस करायचं. इथून पहिले सर्वात आधी इथं मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर प्लस करायचं. ठीक आहे. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही याला असं पण लक्षात ठेवू शकता, जसं की हे 13 झाले रुपीज, हे झाले रुपीज आणि हे झाले पैसे. तर तुम्ही याला अशा पण प्रकारे लक्षात ठेवू शकता, जसं की हे झाले रुपीज, हे झाले रुपीज, हे झाले रुपीज आणि हे झाले पैसे, हे झाले पैसे आणि हे झाले रुपीज. तसं तुम्ही हे झाले रुपीज, हे झाले पैसे असे पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला आता एक क्वेश्चन देतो मी, तो तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. याच्यावरच एक क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे. चला फटाफट करा. ठीक आहे. बरोबर रुपीज आणि पैसे जसं मी सांगितलं तशा प्रकारे लक्षात ठेवूनच तुम्ही जर केलं तर लवकर तुमचा ॲन्सर येईल, नाही तर अटकून बससान. ठीक आहे. तुम्ही एकदा ट्राय करा, मग मी तुम्हाला सांगतो कसं आलं. ठीक आहे. सर्वात आधी काय करायचं मी तुम्हाला सांगूनच देतो एकदा तुम्ही ट्राय करा. तसंच पहिलं तर तुम्ही ट्राय करा, मग मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. तर सर्वात आधी रुपीज वेगळे लिहून घ्यायचे. जसे की रुपीज झाले 10 प्लस 27 प्लस 20 प्लस 50 हे झाले रुपीज. ठीक आहे. त्यानंतर पैसे पण तसेच याची टोटल करून घ्यायची, जसे 10 20 30 40 50 नंतर 110. ठीक आहे. हे झालं टोटल याची. आता पैसेचे पण तसंच करायचं, पैसेसाठी पण तसंच करायचं. जसं की 3/5 हे वेगवेगळे लिहून टाकायचं. 3/5 प्लस 1/4 प्लस 2/5 प्लस 3/4 हे सगळं वेगळे लिहून टाकायचं. तर यामध्ये तुम्ही ऑब्झर्व जर करसाल तर इथं आहे 5 प्लस 5 हे झालं. जसं तुम्हाला सांगितलं मी LCM आणि HCFमध्ये कालचं जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल बेसेम, तर ते तुम्हाला माहीतच आहे, त्याचा काही विषयच नाही. तुम्हाला दिसत नाही आहे का? सॉरी हां, एक सेकंड. तुम्हाला दिसत नाही आहे ना? हां, तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बेसेम HCF आणि LCMच्या व्हिडिओमध्ये आपलं झालेलंच आहे तसं. ठीक आहे ना. तर सर्वात आधी 110 आले, हे रुपीज आहे. हे काय रुपीज आपले, आणि हे झाले पैसे, हे झाले पैसे आणि हे झाले रुपीज. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू आली, रुपीजची व्हॅल्यू आली पूर्ण 110. तर याला कसं सॉल्व करायचं आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर सर्वात आधी काय करायचं, हे इथंच लिहून घेतो. हे सगळं मी पुन्हा इथं लिहितं. ठीक आहे. जसं की 3/5 तुम्हाला दिसत नाही हां. ठीक आहे. दिसतंय ना? जसं की 3/5 प्लस 1/4 प्लस 2/5 प्लस 3/4. तर हे सेमच आहे, कोइन्सिडेंटली सेमच आहे म्हणून. तर सर्वात आधी जर समजा आपण वेगळं काढलं आहे, याला हे आणि हे सेम केलं आणि हे सेम केलं, तर कसं येऊ शकते? 3 + 2/5 प्लस 1 + 3/4. ठीक आहे. तर याला जर प्लस केलं तर याचं येतं 5/5 प्लस 4/4
म्हणजे येते 1 + 1. तर हे दोन्ही मिळून काय झालं आपल्याकडे 2. दिसतंय ना तुम्हाला? तर हे दोन्ही मिळून काय झालं हे 2 आणि हे झाले 110. हे झाले 110 आणि हा झाले 2. ठीक आहे. तर याला ॲड करायचं. तर एंडिंगला आपलं व्हॅल्यू काय आली 112. दिसतंय? हां. तर एंडिंगला आपली हे 112 व्हॅल्यू आली. तर असं फ्रॅक्शन्स काढता येते आपल्याला. जर तुम्हाला नसेल समजलं तरी आपला सेकंड पार्ट इथेच महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला समजूनच गेलेलं आहे. रुपीज पैसे कशाला काय म्हणायचं आहे. तर जसं की 157चं याला रुपीज म्हणतात. हे झाले रुपीज, हे झाले रुपीज, हे झाले रुपीज, हे रुपीज. ठीक आहे ना. आणि हे झालं ॲन्सर आपलं महत्त्वाचं म्हणजे. आणि फ्रॅक्शन्सला तुम्हाला सांगितलं हे बेस हे ॲक्सिडेंटली म्हणजे सेम आलेलं आहे. असं हर वेळेस नाही येणार कारण तसं हे क्वेश्चनच तसं होतं म्हणून. पण हे हर वेळेस तसं सेम नाही येणार. तर जर सेम करायचं असेल तर तुम्हाला मी HCF आणि LCMचं सांगितलं आहे. LCM कसा बेस सेम करायचा, वरच्याची ॲडिशन करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये HCF आणि LCMचा. जर तुम्ही तो नसेल बघितला तर तो तुम्ही बघू शकता एकदा. आणि पुन्हा आपला आता उद्याला फ्रॅक्शनचा सेकंड पार्ट येऊन जाईल. हा फर्स्ट पार्ट आहे आपला. ठीक आहे. फ्रॅक्शनचा आहे फर्स्ट पार्ट. आता पुन्हा येईल सेकंड पार्ट. तर हा फर्स्ट पार्ट आहे. नेक्स्ट येईल सेकंड पार्ट. तर त्यामध्ये मी तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजून सांगेन फ्रॅक्शन्सच्याबद्दल. जसं की 1/1 100%. कारण की हा जो फ्रॅक्शन हा पूर्ण टॉपिकभर म्हणजे पूर्ण सिलेबसमध्ये हा इम्पॉर्टंट आहे फ्रॅक्शन्स. कारण की जर तुम्हाला महत्त्वाचे फ्रॅक्शन्स पण सांगून देतो मी की कशा काढायच्या, वेळेवर कशा काढायच्या. जर रटून नाही ठेवायचं. रटणारं काम मी तुम्हाला सांगितलंच आहे. टेबल, स्क्वेअर, क्यूब्स आणि अप्पर ऑर्डर, लोअर ऑर्डर हे सगळं सांगितलेलंच आहे तुम्हाला. तुम्हाला काय काय रटायचं आहे हे पण सांगितलं आहे. LCMच्या व्हॅल्यूज पण तुम्हाला एकदम सांगून देईन शॉर्ट्स व्हिडिओमध्ये की LCMच्या व्हॅल्यू काय काय रटू शकता तुम्ही. LCM HCF कारण की खूपदा हेच ॲनालिसिस केलेलं आहे मी बँकच्या एक्झाममध्ये. जास्त वेळा तर असेच LCM आणि HCF विचारलं आहे. तर ते तुम्ही एकदा पाठ करून घ्या, रट्टा मारून घ्या त्याचा. महत्त्वाचं म्हणजे इतकं सांगायचं होतं या फ्रॅक्शनच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये. बाकी तर काही विषय नाही आहे. भेटूया मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.